नमस्कार मित्रांनो, मी आशिष तावडे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या डे 2 च्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर डे 1 चा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो जाऊन नक्की बघा। डे 1 ला आपण मुंबईवरून एकतानगरला आलो आणि त्याच्यानंतर होमस्टे बुक केला आणि त्याच्यानंतर आपण काल डे 1 ला पहिला आपण स्पॉट कव्हर केला, तो म्हणजे जंगल सफारीला गेलो। स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच आहे। त्याच्यानंतर आपण गेलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणि मग स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे आपण इव्हिनिंगला लेझर शो बघितला आणि त्याच्यानंतर आपण गेलो युनिटी ग्लो गार्डनला। ठीक आहे, तर संपूर्ण कालचा दिवस मी डे 1 च्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा। आणि आज आहे डे 2, तर डे 2 ला आपण अजून स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळपासचे अजून आपण टुरिस्ट स्पॉट कव्हर करणार आहोत। ठीक आहे, तर आता आपण पहिले चाललो आहोत स्वामीनारायण टेम्पलला, जे इथून केवड या गावापासून 1 तासाच्या अंतरावरती आहे। ठीक आहे, तर स्वामीनारायण मंदिरानंतर आपण पुढच्या टुरिस्ट स्पॉटला भेट देऊ, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ठीक आहे, तर चला भेटूया डायरेक्ट स्वामीनारायण मंदिरला। सो फायनली गाईज, आपण केवडियावरून निघून 1 तासाच्या प्रवासानंतर स्वामीनारायण टेम्पलला पोहोचलो आहोत आणि ही आहे पार्किंग स्वामीनारायण मंदिराची। कमीत कमी 500 गाड्या लागतील एवढी मोठी पार्किंग आहे अवेलेबल इथे ॲट अ टाइम। ठीक आहे, तर आता पार्किंग मधून जाऊया आपण मंदिराच्या दिशेने। बघा समोर एंट्रन्स आहे मंदिराचा। तर हा स्वामीनारायण मंदिराचा एंट्रन्स आहे, बघा काय भारी बनवलंय। तिथून आपण एंट्री करून आत जाऊया मंदिरात। स्वामीनारायण मंदिरामध्ये 10 रुपये एंट्री आहे पर पर्सन आणि मंदिरात आपण एंट्री केली आहे। मंदिरात जायच्या आधी इथे जुताघर आहे, 10 रुपये देऊन तुम्हाला इथे लॉकर भेटतो चप्पलांसाठी आणि इथून एंट्री आहे बघा। जाऊया मंदिरात।
स्वामीनारायणचं दर्शन घेऊन झाल्यानंतर बघा इथे नीलकंठ प्रसादम म्हणून आहे, तर तिथे तुम्हाला प्रसाद भेटतो. म्हणजे भोजनाची सोय असते, 4 वाजेपर्यंत चालू असतं. तर तुम्ही इथे आल्यानंतर इथे जेवून जा नक्की, खूप छान जेवण असतं. चला जाऊया आपण जेवायला, बघूया काय काय. स्वामीनारायण मंदिरातून तुम्ही जर दर्शन घेऊन आलात तर बघा इथे मोठा कॅफे आहे, म्हणजे स्वामीनारायण प्रसादम म्हणून बनवलाय. आणि इथे पुढे काउंटर आहेत, पावभाजी, मसाला डोसा, साऊथ इंडियन, गुजराती थाली वगैरे तुम्हाला सगळं भेटतं. इथे बघा हे टोकन काउंटर आहे, इथे टोकन घ्यायचं आणि मग तुम्हाला जे पाहिजे तुम्ही खाऊ शकता. कॅन्टीन टाईप बनवलंय बसायला. तर आता आपण बघितलं श्री स्वामीनारायण टेम्पल गुजरातचं. ठीक आहे, खूप छान मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. तर तुम्ही आलात स्टॅच्यू ऑफ युनिटीला वगैरे कधी तर 1 तासावरती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून, तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या स्वामीनारायण टेम्पलला. ठीक आहे, तर आता आमचं बघून झालंय स्वामीनारायण. त्याच्यानंतर आपण चाललो आहोत आता कुबेर भंडारा या मंदिरामध्ये. आता इथून 1 अर्धा तासावरती आहे कुबेर भंडारा, तर इथून आपण आता त्या मंदिराला जाऊन भेटूया. ठीक आहे, चला जाऊया, डायरेक्ट भेटूया कुबेर भंडाराला. तर आता आपण आलेलो आहोत कुबेरच्या मंदिरात. कुबेर धाम म्हणून इथे एक मंदिर आहे. स्वामीनारायण नंतर आम्ही आलो कुबेरला. तर बघा इथून एंट्री आहे, तर जाऊया आपण कुबेरच्या मंदिरामध्ये, बघूया कसं आहे. इथे कुबेरच्या मंदिरामध्ये अन्नक्षेत्र आहे, तिथे आपण भोजन करूया. प्रसादालय आहे, ते मोफत जेवण दिलं जातं सर्व भाविकांना कुबेरच्या मंदिरात. तर बघूया. नहीं चल रहा है, थोड़ा उधर हो गया पानी से वो टेबल पीछे पार्किंगच्या इथे पार्किंगच्या इथे नाही नाही तर कुबेर मंदिराच्या आपण मागे आलेलो आहोत आणि इथे नर्मदा नदीचा व्ह्यू दिसतो बघा. ही आहे नर्मदा नदी. बोलतोय तर आता आपण होतो कुबेर मंदिरामध्ये आणि कुबेर मंदिरामध्ये आपण भेट दिली. खूप छान मंदिर होतं, नर्मदाच्या काठी वसलेलं. आणि तिकडे आपण अन्नछत्रामध्ये जेवलो सुद्धा, खूप मस्त जेवण होतं. डाळ भात खीर पण खूप छान होती. ठीक आहे, तर आता आपण कुबेर मंदिरातून पुढे जातो आपल्या होमस्टेच्या दिशेने. ठीक आहे, केवडियाला. तर इथून परत 1 तासाचा जर्नी आहे. ठीक आहे, तर आपण त्याला डायरेक्ट भेटूया होमस्टेला. त्याच्यानंतर आपण पुढच्या टुरिस्ट स्पॉटला भेट देऊ. तर चला भेटूया डायरेक्ट आपण होमस्टेला.
तर आपण आता कुबेर भंडारी या मंदिरातून निघालो आणि त्याच्यानंतर आपण आलेलो आहोत गरुडेश्वरच्या फेमस दत्त मंदिरामध्ये. आज दत्त जयंती सुद्धा आहे, तर म्हटलं की जाता आता आपण दत्ताच्या मंदिरामध्ये भेट देऊन जाऊ. ठीक आहे, तर हे गरुडेश्वर दत्त मंदिर खूप प्रसिद्ध आहे इथे, तर चला जाऊया आपण दत्ताच्या मंदिरामध्ये. तर मित्रांनो, दत्त मंदिरानंतर आता आपण आलेलो आहोत नर्मदा रिव्हरची आरती बघायला आणि ती आरती नर्मदा रिव्हरच्या काठी होते एकदम. तर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. तर बघा, अशा प्रकारे सेटअप केलाय महाआरतीचा. इथे नर्मदा रिव्हर आरती होते. 7:45 ला सुरू होते रोज संध्याकाळी. तर तुम्ही इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला आलात तर इथे यायला नक्की विजिट द्या इथे.
गुरवे
देखिए पानी से सिस्टम क्लीन होईल. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या होमस्टे वरती. ठीक आहे, तर आजच्या डे 2 ची सुरुवात आपण केली सकाळी स्वामीनारायण मंदिरामधून. तर स्वामीनारायण मंदिराला केवडियापासून जायला 1 तास लागतो, तर 1 तास आपण ट्रॅव्हल करून स्वामीनारायण मंदिरात गेलो. ठीक आहे, सो मंदिर खूप छान आहे, खूप मोठं आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आपण सर्व फिरलो. खूप मजा आली, भारी मंदिर आहे. तर तुम्ही सुद्धा जर आला तिथे तर स्वामीनारायण मंदिराला व्हिजिट करा. स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून 1 तासाच्या अंतरावरती आहे. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे, तर 4 ते 5 तास लागतात तुम्हाला तिकडे फिरायला संपूर्ण मंदिर. ठीक आहे, तर स्वामीनारायण मंदिरानंतर आम्ही निघालो आणि गेलो आम्ही कुबेर भंडारा मंदिरामध्ये. तिथून जवळ आहे, तर कुबेर भंडारा मंदिर सुद्धा खूप छान आहे, नर्मदा नदीच्या काठीच बसलाय. ठीक आहे, तर कुबेर भंडारानंतर आम्ही गेलो. आज दत्त जयंती होती त्यामुळे विचार केला की आपण दत्ताच्या मंदिरात जाऊया. तर गरुडेश्वर म्हणून इथे एक श्री क्षेत्र श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे, समाधी स्थान आहे, तर तिकडे आम्ही भेट दिली दत्त जयंती असल्या कारणाने. ते पण मंदिर खूप छान आहे, प्रसन्न वाटलं तिकडे. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो पुन्हा एकदा केवडियाला 1 तासाचा प्रवास करून. आणि मग केवडियाला नर्मदा नदीच्या इथे संध्याकाळी 7:45 ला नर्मदाची आरती सुरू होते, तर ती आरती आपण व्हिजिट केली. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल ती आरती संपूर्ण. ठीक आहे, तर ती सुद्धा कधी मिस करू नका इथे जर तुम्ही आला तर. खूप छान आरती होते नर्मदाच्या काठी. तर ती आरती झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा होमस्टे वरती आलो आणि आपल्या दिवसाचा आपण डे 2 चा आपण इथे एंड करूया. ठीक आहे, तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन ट्रॅव्हल व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे, आणि संपूर्ण आमची डे 1 ची व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर ती सुद्धा बघा. डे 1 ला आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आजूबाजूच्या परिसरात जे काय टुरिस्ट स्पॉट आहेत ते आपण व्हिजिट केले. ठीक आहे, तर आजची डे 2 ची व्हिडिओ इथेच संपवतो. डे 2 ला आपण काय काय व्हिजिट केलं ते तुम्ही बघितलंच असेल. ठीक आहे, तर डे 1 डे 2 च्या व्हिडिओ दोन्ही बघा, जेणेकरून तुम्ही जर स्टॅच्यू ऑफ युनिटीला यायचा प्लॅन बनवत असाल तर तुम्हाला नक्की मदत होईल. आणि जर तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत जास्तीत जास्त शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की तुम्हाला अजून काय क्वेरीज आहेत. रूम जो आम्ही होमस्टे बुक केलेला केवडियाच्या इथे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर उद्या आमची सकाळी ट्रेन आहे वडोदरा स्टेशनवरून. ठीक आहे, तर आपण डे 2 ची व्हिडिओ इथेच संपूया. आणि तुम्हाला व्हिडिओ दोन्ही डे 1 डे 2 च्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. ठीक आहे, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.